बिग बॉस मराठी सीझन 6 फायनली आता संपलेला आहे आणि अनुश्री माने तिकडे विनर नाही झालेली आहे. मित्रांनो, विनर झालेली आहे आपली तन्वी कोलते आणि तन्वी कोलते जिंकलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्राने तिला भरभरून वोट दिलेले आहेत. खूप लोकांनी तिला जे आहे ते मतदान केलेलं आहे, वोटिंग केलेलं आहे, त्याच्यानुसार ती जिंकलेली आहे. तर कृपया करून तुम्ही तिच्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन जे आहे किंवा बिग बॉसच्या मेकर्सला किंवा तन्वीला कोणालाही ट्रोल करू नका. का असं मी बोलतोय, कारण की आज आहे सोमवार. बिग बॉस काल रात्री संपलेला आहे. आज मी ही व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतोय का, कारण की बिग बॉसचे जे काही हँडल्स आहेत, पेजेस आहेत किंवा तन्वीचं जे काही पेज आहे, तिच्या कमेंट खाली जे आहे ते खूप जास्त प्रमाणात जे आहे ते ट्रोल करण्यात येत आहे तन्वी कोलतेला. आणि तिला एक खूप वाईट वाटू शकतं, कारण की तिने खूप जास्त मेहनत केलेली आहे या शोसाठी. ती गेले 4 ते 5 वर्ष झालं झटत आहे या शो मध्ये येण्यासाठी आणि फायनली ती या शो मध्ये आलेली आहे 6व्या सीझन मध्ये. आणि 6व्या सीझन मध्ये असताना देखील ती म्हणत होती की या सीझनवर फक्त आणि फक्त माझंच नाव असणार आहे, मीच हा जो शो आहे हा जिंकणार आहे. आणि ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, याच गोष्टीमुळे तिने मेहनत करून जे आहे ते ट्रॉफी कमावलेली आहे. त्यामुळे कुणीही जाऊन तिला ट्रोल बिलकुल करू नका आणि बिग बॉसला देखील काहीही शिव्या घालू नका. आता ह्या संपूर्ण गोष्टी का घडतायत मी तुम्हाला सांगू, का लोक इतके जास्त भडकलेले आहेत. ते भडकायचं रिझन फक्त एक आहे की जे पहिल्यापासून बिग बॉस सुरू झाल्यापासून ज्या ज्या लोकांना खूप जास्त वोटिंग होती, खूप त्यांना सपोर्ट होता, त्या सगळ्या लोकांना जे आहे ते हळूहळू हळूहळू करून जे आहे ते बाहेर काढायचं काम बिग बॉसनी केलेलं आहे. आणि याच दृष्टिकोनातून जे आहे ते संपूर्ण लोक आता भडकत चाललेले आहेत. त्यात ॲडिशनल गोष्ट, अनुश्रीला टॉप 2 पर्यंत का घेऊन नाही आले, त्याच्या मागचं पण रिझन आता एक समोर येत आहे. ते असं की अनुश्री माने जी आहे ती सोशल मीडिया, का सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे ना, त्यामुळे तिला टॉप 2 पर्यंत घेऊन गेलेले नाहीयेत. आणि आरबीचा गेम जो आहे हा विशालपेक्षा आणि अनुश्रीपेक्षा अतिशय बेटर होता. त्यांनी इतके प्लॅनिंग केली, इतकी प्लॉटिंग केली, इतके गेम त्यांनी फिरवले ना, गेमचा टास्क रद्द करून किंवा तोडफोड करून या संपूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या करून त्यांनी इतका मास्टर माइंड गेम जो आहे तो खेळलेला आहे. त्यामुळे त्याला ती 2nd नंबरची पोझिशन जी आहे ती मिळालेली आहे. तुम्ही बिलकुल आरबीला देखील ट्रोल करू नका, कारण की आरबीनी खरंच जेवढे केवढे टॉप 5, टॉप 6, टॉप 7 मध्ये जे काही डोकं लावून गेम खेळलेले लोक आहेत ना, ह्यांच्यापेक्षा जास्त डोकं जे आहे ते लावलेलं आहे. प्लस तन्वी तर पहिल्या दिवसापासूनच प्रॉपरली जे आहे ते गेम खेळत आहे आणि त्याच दृष्टिकोनातून तिला जे आहे ते ट्रॉफी मिळालेली आहे. आता या संपूर्ण गोष्टी मित्रांनो द्या सोडून, झाले, संपलाय हा बिग बॉस मराठी सीझन 6 आणि कोणीही कोणाला ट्रोल करू नये. ज्याला ट्रॉफी मिळायची होती त्याला ट्रॉफी मिळालेली आहे, ज्याला ट्रॉफी द्यायची नव्हती त्याला दिलेली नाही आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर होती अनुश्री, त्यामुळे तिला विनर बनवलेलं नाहीये, हे अपफ्रंट मी तुम्हाला सांगतो. कारण की तिला सपोर्ट तर खूप भरभरून होता, रिअल पर्सनॅलिटी होती, पण तिला जे आहे ते तिकडे बनवलेलं नाहीये. दुसऱ्या नंबरला विशाल देखील तिकडे बनवू शकला असता, पण विशालचे देखील प्रॉपरली काय ते पंख छाटायचं काम बिग बॉसनीच केलं होतं. हळूहळू टोळी फोडून टाकली, टोळीच्या चुगल्या दाखवल्या आणि याच संपूर्ण गोष्टी, आता तर मला बोलायचं नाही या गोष्टी कारण संपलाय सीझन. याच संपूर्ण गोष्टीमुळे जे आहे ना ते प्रेक्षक भडकलेले आहेत बिग बॉसवर. कारण की ऑलमोस्ट खूप लोक टोळीला सपोर्ट करत होते, काट्याला देखील सपोर्ट करणारे काही पब्लिक होती. आणि दुसरी गोष्ट अशी की हे आरबी, दीपाली, तन्वी या लोकांना इतकं छान दाखवायचा प्रयत्न केलेला आहे ना, आणि तीच गोष्ट जी आहे ती प्रेक्षकांना खटकते की एखादा व्यक्ती एवढा चांगला कसं काय असू शकतो. आणि तन्वीला मध्ये जी ट्रोलिंग मिळाली होती ती ट्रोलिंग फक्त याच गोष्टीमुळे मिळाली होती की पहिल्यापासून ती किती छान, किती सुंदर, एकदम छान अशी आहे आणि अचानक शेवटच्या आठवड्यामध्ये ती एकमेकांबद्दल जे आहे ती विशाल झालं, अनुश्री झालं, यांच्याबद्दल इतकं निगेटिव्ह बोलली, इतकं निगेटिव्ह बोलली, इतकं निगेटिव्ह बोलली की फुल तिला ट्रोलिंग करायला चालू केलं. जे तिला सपोर्ट करत होते ते देखील तिच्यापासून दूर गेले. आणि आता अशी सिच्युएशन आलेली आहे की तिला ऍक्च्युली ती पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्येच तिला विनर आहेस तू असं डिक्लेअर करून टाकलेलंच होतं. अशाच पद्धतीच्या गोष्टी होत्या. आणि त्याच दृष्टिकोनातून जे आहे ते जे 2-3 आठवडे पूर्ण झाल्यानंतर सांगितलं होतं लोकांनी, रिव्ह्यूअर्सनी, की बाबा बिग बॉसची विनर तन्वी कोलते असणार आहे. आणि 100व्या दिवशी देखील तीच व्यक्ती जर विनर होत असेल तर डाऊट तर कुठं ना कुठं लोकांना येणार. आणि त्याच गोष्टी सगळ्या घडलेल्या आहेत. पुन्हा एकदा आवाहन करतो, कोणीही कोणाला जाऊन शिव्या देऊ नका.
जे काय झालेलं आहे ते अति उत्तम झालेलं आहे. ह्याच्यातून शिकायला बिग बॉसला देखील खूप काही गोष्टी आहेत आणि प्रेक्षकांना देखील आहेत. प्रेक्षकांचंच मी तुम्हाला सांगेल की त्यांना ह्यातून शिकण्यासारखं काय आहे की तुम्ही बिग बॉस किंवा कुठलाही रियालिटी शो टाइमपास म्हणून बघा, कुठेही इन्व्हॉल्व्ह होऊ नका, कुठेही कुठल्या फॅन सोबत जे आहे, कुठल्या कंटेस्टंट सोबत जे आहे ते मन लावून घेऊ नका. फक्त चिल, एन्जॉय, मस्त मजा करण्यासाठी जे आहे ते तुम्ही बिग बॉस बघत जा. बाकी प्रेक्षकांसोबत तर हे होतच आलेलं आहे. 4था सीझन पण सेम होता, आज 6वा सीझन आहे. या 6व्या सीझनमध्ये देखील त्याच गोष्टी झालेल्या आहेत. तर जाऊ द्या, तुमचं मत काय आहे या संपूर्ण गोष्टीवर नक्की कमेंट करून सांगा, कारण की बिग बॉस मराठी सीझन 6 संपलेला आहे. मी वेगवेगळ्या प्रकारचा कंटेंट आणायचा प्रयत्न 100% तुमच्यासाठी करेल. त्यासाठी देखील तुम्ही सपोर्ट कराल अशी माझी अपेक्षा आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.